चला हवा येऊ द्या हा एक ब्रँड आहे, नो डाऊट सगळ्यांना माहिती आहे तो. आणि त्या ब्रँड मधून आम्ही लोकांच्या समोर आलो होतो आणि तदनंतर एक नवीन नाव द्यायचंय तुम्हाला मार्केटमध्ये आणि सगळ्या प्रेक्षकांना ते आपलंसं वाटावं. अचानक अरे हे काय केलं तुम्ही, कशाला केलं, असं वाटू शकतं कदाचित पहिल्या क्षणी माणसांना. 10 वर्षात मी घरी कमी होतो आणि यात सगळ्या आमच्या मित्रांबरोबर जास्त होतो. तर ते कुठेतरी तुम्हाला नेहमीच आठवायलाच पाहिजे. कारण सगळीच टीम कमाल होती ती सुद्धा. आणि ही नवीन टीम सुद्धा खूप चांगला प्रयत्न करते हे सगळं फुलवण्याचा. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. आता खरं तर मी एका नव्या कार्यक्रमाच्या मंचावर आहे आणि इथे येऊन खळखळून हसली आहे आणि निमित्त त्या कार्यक्रमाचंच आहे. ज्या कलाकाराने तुम्हाला इतकी वर्ष खळखळून हसवलेलं आहे आणि त्याची नवी इनिंग तुम्हाला कळालंच असेल मी कुणाबद्दल बोलते. डॉक्टर निलेश साबळे, जे विनोदवीर आपण असं म्हणूयात, त्यांना खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि तुम्ही आपुलकीने तुमच्या मंचावर या सेटवर आम्हाला बोलवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कमाल सेट आहे आणि जे काय पाट्या वगैरे बघतोय आम्ही ते फार इंटरेस्टिंग वाटतंय. आणि थोडीशी तुमची रिहर्सल आम्ही बघितलेली आहे, त्यावरून कळतंय की तुम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झालेला आहात. पण अर्थात ही सगळी दमछाक आहे, कारण एका नव्या शो मधनं दुसऱ्या शो मध्ये येणं किती चॅलेंजिंग राहिलेलं आहे तुमच्यासाठी. काय काय चॅलेंजिंग फेस केले तुम्ही? चॅलेंज तर नेहमीच होतं असं मी म्हणतो, तेव्हाही होतं, आताही आहे, पुढेही असेल. चॅलेंज हेच होतं की पुन्हा एकदा नवा शो करायचा आहे. कारण चला हवा येऊ द्या हा एक ब्रँड आहे, नो डाऊट सगळ्यांना माहिती आहे तो. आणि त्या ब्रँड मधून आम्ही लोकांच्या समोर आलो होतो आणि तदनंतर एक नवीन नाव द्यायचंय तुम्हाला मार्केटमध्ये आणि सगळ्या प्रेक्षकांना ते आपलंसं वाटावं. अचानक अरे हे काय केलं तुम्ही, कशाला केलं, असं वाटू शकतं कदाचित पहिल्या क्षणी माणसांना. पण त्यांनी ते एपिसोड्स पाहावेत आणि नंतर त्यांना ते आवडायला पाहिजे. हा प्रयत्न खूप गरजेचा होता आणि ती मेहनत आम्ही गेले काही महिने करतोय. आता टेलिकास्ट झालेले आहेत आपले एपिसोड्स 2. पण अजूनही टेन्शन आहे. टेन्शन गेलंच नाही पाहिजे असं मला वाटतं, कारण टेन्शन असल्यामुळे कदाचित ते चांगलं करण्याची इच्छा होते. त्यामुळे ते टेन्शन आहे, अजूनही आहे. पण मला खात्री आहे की प्रेक्षकांना आवडेल, कारण आम्ही जे काही करतोय ते प्रेक्षकांसाठीच करतोय. तुम्हाला हसवण्याचा तो आमचा प्रामाणिक प्रयत्न इतकी वर्ष होता, त्यात आणखीन मेहनत आता ऍड करणार आहोत आम्ही. पण त्याच्यामध्ये जी चला हवा येऊ द्याची आपण एक दररोजच्या कामाची एक पद्धत असते आणि त्याची सवय असते, तर ती पद्धत या कार्यक्रमाच्या निमित्तानं बदललेली आहे का, किंवा कशा पद्धतीने? हा, यात बरेचसे नवीन सेगमेंट्स आहेत यामध्ये. जसे की हवा येऊ द्याचा एक फॉर्मॅट होता, पण हा फॉर्मॅट बराचसा वेगळा आहे याच्यामध्ये. याच्यात काही नवीन घटना घडतात. जसं की मी माझा एक डबल रोल प्ले करतो. सुरुवातीला 2 निलेश साबळे दिसतात लोकांना, एक विजय साबळे, एक निलेश साबळे. विजय साबळेची एक फॅमिली दिसते आणि मग त्या दुकानाच्या उद्घाटनासाठी इकडे सेलिब्रिटी येतात. जे दुकान भाऊ कदम यांचं असतं, तो माझा मेहुणा आहे याच त्या प्रहसनामध्ये. त्या निमित्तानं सेलिब्रिटी येतील. सेलिब्रिटी सुद्धा मग स्टेजवरती ऍक्ट करतील. हे वेगळे पण आहे याच्यातलं. त्यानंतर काही वेगळे सेगमेंट्स आहेत, जसं की रील. हा सेगमेंट खास प्रेक्षकांसाठीच आहे की तुम्ही खूप सुंदर रील्स बनवता. घराघरात आता कलाकार निर्माण झाले, तर त्यांना सुद्धा या मंचावरती आणायचं. त्यांचे रील्स आम्ही इकडे दाखवतो आणि त्यांना एक गंमत म्हणून एक छोटी स्पर्धा घेतो आम्ही 3 फॅमिलीज मध्ये आणि त्यांना बक्षीस देतात भरत सर आणि अलकाताई. त्यामुळे तो एक वेगळा कनेक्ट आम्हाला मिळतोय आणि प्रेक्षकांना वाटतं की ओके, हे आता आमचं पण आहे, ह्या मंचावरती आम्हाला पण जायचंय. तो एक सेगमेंट आहे. त्याच्यानंतर एक खूपच वेगळा सेगमेंट आहे, असा मी असाच मी, ज्याच्यामध्ये ओमकार भोजने प्ले करतोय सर्वसामान्य माणूस, एक मिडल क्लास माणूस, ज्याच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे दर एपिसोडला किंवा दर आठवड्याला, हे आम्ही दाखवणार आहोत. आणि ते फक्त विनोदी प्रहसन नसेल, तर त्याच्यामध्ये खूप छान काहीतरी एक मेसेज असेल, असा तो सेगमेंट आहे. तर नाविन्य असल्यामुळे करायला पण आम्हाला मजा येते, पण प्रेशर आहेच ऑफकोर्स, कारण बऱ्याच नवीन गोष्टी करायच्या. पण एक असतं ना, एका कार्यक्रमाशी आपण इतके वर्ष जोडलेलो असतो, एक कुटुंब तयार झालं होतं तुमचं, तर त्या कार्यक्रमातून इथे येताना एक तो कनेक्ट होता तिथे, त्यामुळे ते कठीण झालं असेल, इमोशनल असेल. हा, होतच, कारण इतकी वर्षे बघा ना. म्हणजे घरी मी नेहमी म्हणतो की 10 वर्षात मी घरी कमी होतो आणि यात सगळ्या आमच्या मित्रांबरोबर जास्त होतो. तर ते कुठेतरी तुम्हाला नेहमीच आठवायलाच पाहिजे. कारण सगळीच टीम कमाल होती ती सुद्धा. आणि ही नवीन टीम सुद्धा खूप चांगला प्रयत्न करते हे सगळं फुलवण्याचा. पण तसं होतच, कारण शेवटी प्रत्येकाशी तुमचं एक नातं असतं. प्रत्येक कलाकाराबरोबर एक तुमचं नातं जुळलेलं असतं. तर ती आठवण येणार जेव्हा जेव्हा आम्ही काम करणार.
ते व्हायलाच पाहिजे मला वाटतं. आणि त्यासोबत भाऊ तर आहेच, त्यामुळे त्या आठवणी तिथून जागे होते. स्नेहल असेल किंवा आता ओमकार भोजने, तो पण एका वेगळ्या कॉमेडी शो मधून आलाय, तोही उत्तम कलाकार आहे. तर ही सगळी टीम यांच्यासोबत काम करत असताना काय असतं? नाही, मला खूप मजा येते आणि याच्यात ओमकार भोजने हा फ्लेवर जो ऍड झालाय ना, त्यामुळे मला खूप मजा येते बघताना. तर लोक म्हणतील तुम्हीच बघताय तुम्हीच हसता, याला काय अर्थ आहे, पण मला खरंच मजा येते कारण ओमकारला मी बघत होतो आणि मला वाटायचं की हा मस्त कलाकार आहे. पण मध्यंतरी एका कार्यक्रमात तो मला भेटला, तर मला संधी मिळाली एका स्किट मध्ये काम करण्याची. आम्ही एकत्र काम केलं आणि मी ओमकारला सहज विचारलं की असा असा एक नवीन शो आहे, तुला करायला आवडेल का? तर त्यांनी एकही क्षणाचा विलंब न करता तो म्हणाला मला करायचंय, मला सर काम करायचंय, आपण मजा करूया. आणि मग भाऊ ओमकार ते ऑलरेडी नाटक करतात, करून गेलो गाव, त्यामुळे त्यांचं एक विनोदाचं टायमिंग आणि एकमेकांबद्दलचं बॉन्डिंग वेगळं आहे. त्यामुळे ओमकारमुळे एक नवीन फ्लेवर आला. याच्यामध्ये सुपर्णा श्याम हे एक नवीन नाव आहे, जिला आपण मालिकांमध्ये बघितलेलं लीड म्हणून. पण ती कॉमेडी करेल का असा बऱ्याच प्रेक्षकांना प्रश्न असेल, तर ती खूप चांगला प्रयत्न करते असं मी सांगेन. कारण महाराष्ट्राचं सुपरस्टार जे झालं होतं आमचं पर्व, त्यामध्ये सुपर्णा होती. आम्ही एकत्र स्किट्स केलेली विनोदी, त्यामुळे मला माहिती होतं की तो जो मॅडनेस लागतो आणि तो एक निरागसपणा तो तिच्यामध्ये आहे. त्यामुळे ती पण आता धमाल करते. आणि स्नेहल बरीच वर्ष आता आमच्या बरोबर असल्यामुळे ती आता त्याच्यात माहीर झाली की प्रेक्षकांना कशा पद्धतीनं आपण खिळवून ठेवलं पाहिजे. त्यामुळे प्रयत्न सगळेजण खूप छान करतात. रोहित आहे आमचं चव्हाण, रोहितचा एक वेगळा फ्लेवर आहे, एक ग्रामीण बाज आहे त्याचा. त्याच्यामुळे हे सगळं एक कॉम्बिनेशन आलं की एक छान बुके तयार होतो, तसा तो बुके आहे. पण एक असतं तुम्ही तो कार्यक्रम म्हणजे अगदी त्या कार्यक्रमांमध्ये सगळ्या कलाकारांनी झोकून दिलं होतं चला हवा योद्ध्यासाठी, आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम यशस्वी करणं आणि आता पुन्हा सुरुवात करणं, शून्यापासून सुरुवात ही तुमची या कार्यक्रमाची. पण असं असलं तरी एक तुम्ही सगळेच मातब्बर विनोदवीर आहात आणि आपण असं म्हणू की तुम्ही प्रो आहात आता या सगळ्यात. पण ते कशा पद्धतीने वाटतंय, काय ह्याला यशस्वी करण्यासाठी काय काय तुम्ही बॅकअप? मला असं वाटतं की इथं सगळ्यात चांगला आधार आहे तो आम्हाला म्हणजे कलर्स मराठीचा. कलर्स मराठीनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिलाय खरं तर. आणि सगळ्यात चांगली गोष्ट जे गुरुतुल्य व्यक्तिमत्व म्हणतोच मी त्यांना नेहमी, केदार शिंदे सर, ते आता कलर्स मराठी सांभाळतात आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळतं. कारण एक विनोदाची उत्तम जाण असलेली व्यक्ती जेव्हा आपल्या आजूबाजूला असते आणि आपल्याला सतत सांगते की तू कर्मी आहे, तू कर्मी आहे, तर मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे आमच्यासाठी. त्यामुळे सोपा होतोय प्रवास, जास्त अवघड होत नाही केदार सर असल्यामुळे. नक्कीच. पण आणि आम्ही रिहर्सल बघितली, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही हसलोय तिथे बसून, आणि प्रेक्षक नक्कीच या कार्यक्रमालाही तितकाच प्रतिसाद देतील आणि ते हसतील, आणि मला वाटतं पुन्हा एकदा यश तुमच्या मार्गी येणारच आहे. खरंय. माझं फक्त प्रेक्षकांना एवढंच आवाहन आहे की शनिवारी आणि रविवारी वेळ वेगळी आहे, 9 वाजता आहे, कारण 9:30 बघायची सवय लोकांना आणि सोमवार मंगळवार बघायची सवय. पण शनिवार आणि रविवारी हा कार्यक्रम कलर्स मराठीवरती येतोय. शनिवारी रविवारी रात्री 9 वाजता. पण तुम्ही नक्की बघा. बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल कुठला तरी एक घटक या कार्यक्रमात असा आहे जो आमच्या घरातला आहे. नक्की बघा. खूप धन्यवाद नीरजजी, थँक्यू सो मच आणि शुभेच्छा कार्यक्रमासाठी. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.